विद्यार्थी मित्र व नमस्ते। आज आपण आणखीन एका लेक्चरची माहिती घेणार आहोत। श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय कोल्हापूर, माननीय प्राचार्य डॉक्टर आर के शाणे दिवाण सर, मी स्वतः प्राध्यापक एम कदम। आपण आजच्या घटकामध्ये प्रकरण 7 मधील एक छोटासा घटक आहे। प्रकरणाचं नाव आहे भारत निर्वसाहतीकरण ते एकीकरण। त्याच्यामध्ये शेवटचा मुद्दा आहे 7.4 पुदुचेरी कंसात पॉंडिचेरी दिले। भारतातील निर्वसाहतीकरणामध्ये विशेषतः करून पुदुचेरी अथवा पॉंडिचेरी आपण जे म्हणतो, हे केंद्रशासित प्रदेशाचं जे राज्य आहे, हे भारत स्वतंत्र झाल्यानंतर देखील तिथं फ्रेंचांच्या वसाहती होत्या आणि या फ्रेंचांच्या वसाहतीमध्ये तेथील नागरिकांना संघर्ष करावा लागलेला होता, जनतेला संघर्ष करावा लागला होता आणि त्याच्यातून पुदुचेरी हे या ठिकाणी मुक्त करण्यात भारताला यश प्राप्त झालेलं पाहायला मिळतं। पुदुचेरीच्या संदर्भात अगदी थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। पुदुचेरी कंसात पॉंडिचेरी, भारत स्वतंत्र झाला त्यावेळी पुदुचेरीचा भाग फ्रेंचांच्या ताब्यात होता। ब्रिटिश राज्यकर्त्यांना घालवून दिल्यास पोर्तुगीज आणि फ्रेंच स्वतःहून निघून जातील असे भारतीयांना वाटत होते, परंतु त्या पद्धतीप्रमाणे तसं घडलेलं नाही। पुदुचेरी, कारिकल, माहे आणि यानम हे एकमेकाशी निगडीत असणारे प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील चंद्रनगरचा प्रदेश फ्रेंचांच्या वसाहती होत्या। कदाचित तुम्हाला भारतातील फ्रेंचांच्या वसाहती कुठे होत्या अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाईल। त्या अनुषंगाने त्याची माहिती घेत असताना फ्रेंचांच्या वसाहती पुदुचेरी, कारिकल, माहे आणि यानम या ठिकाणी होत्या आणि पश्चिम बंगालमध्ये चंद्रनगर होतं, हे लक्षात असू द्या। फ्रान्स सरकार आपल्या ताब्यातील प्रदेश सोडायला तयार नव्हते। पुदुचेरी येथील कामगार नेते व्ही सुब्बय्या यांच्या नेतृत्वाखाली लोक संघटित झाले। याच्यावर देखील एक मार्काला प्रश्न विचारला जाऊ शकतो, पुदुचेरी अथवा पॉंडिचेरी येथील नेतृत्व कोणी केले, म्हणजे मुक्ती लढ्याचं नेतृत्व कोणी केले अशा स्वरूपात जर प्रश्न विचारला तर पुदुचेरीतील कामगार नेते व्ही सुब्बय्या यांच्या नेतृत्वाखाली लोक संघटित होऊन तो लढा सुरू केलेला पाहायला मिळतो। या लढ्याची दखल घेऊन भारत सरकारने फ्रान्स सरकारकडे पुदुचेरी भारताला परत करण्याची आग्रही मागणी केली आपल्याला पाहायला मिळते। यातूनच जून 1948मध्ये दोन्ही सरकारमध्ये करार होऊन पुदुचेरीच्या विलिनीकरणाचा निर्णय घेण्यात आला। वाटाघाटी, आंदोलन आणि प्रत्यक्ष कारवाई या मार्गाने पुदुचेरीचा प्रश्न सुटण्याची शक्यता निर्माण झाली। यातूनच सन 1949 ते 50मध्ये सार्वमताद्वारे पश्चिम बंगालमधील चंद्रनगर ही फ्रेंचांची वसाहत भारतामध्ये विलीन झालेली पाहायला मिळते। यानंतर आपण जर बघितलं तर पुढे 13 ऑक्टोबर 1954 रोजी फ्रान्स आणि भारत या उभय सरकारमध्ये विलिनीकरणाची प्रक्रिया निश्चित करण्यात आलेली पाहायला मिळते। त्याच्यानंतर विधिमंडळ आणि नगरपालिकांमध्ये विलीनीकरणाच्या बाजूने मतदान झालेले आपल्याला पाहायला मिळतं। 1 नोव्हेंबर 1954 रोजी भारताला या सगळ्या फ्रेंच वसाहतींचा ताबा मिळालेला पाहायला मिळतो। 1962मध्ये या कराराला फ्रान्सच्या संसदेने मान्यता दिली आणि अशा पद्धतीप्रमाणे पुदुचेरी अथवा पॉंडिचेरी हे भारतीय संघराज्यामध्ये समाविष्ट झालेलं आणखीन एक केंद्रशासित प्रदेश म्हणून त्याला मान्यता दिलेली पाहायला मिळते। जे 1962मध्ये फ्रान्सच्या संसदेने मान्यता दिल्यानंतर 1963मध्ये पुदुचेरी हा केंद्रशासित प्रदेश म्हणून या ठिकाणी मान्यता पावलेला दिसून येतो आणि त्याच्या अनुषंगानं भारतामध्ये आणखीन एक केंद्र प्रदेशाची भर पडलेली पाहायला मिळते। अशा पद्धतीप्रमाणे प्रधानमंत्री पंडित नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुढाकाराने भारतातील संस्थानांचे प्रदेश भारतीय संघराज्याचे घटक बनलेले पाहायला मिळतात आणि भारताच्या एकीकरणाची प्रक्रिया पूर्ण झालेली पाहायला मिळते। अशा पद्धतीनं प्रकरण 7 शिकवून संपलेलं आहे। पुढील पाठात आपण जागतिक महायुद्ध आणि भारत याविषयीची माहिती घेणार आहोत। या मुद्द्याच्या खाली आपल्याला पाठावरील प्रश्नांच्या अनुषंगाने एक छोटासा मुद्दा दिला आहे, स्वाध्याय दिलेला आहे, तो तुम्ही स्वतः वहीमध्ये सोडवायचा आहे। प्रकरण 7 भारत निर्वसाहतीकरण ते एकीकरण या पाठावर पुस्तकातील स्वाध्याय खाली दिला असून सदरचा स्वाध्याय सर्व विद्यार्थ्यांनी वहीत सोडवायचा आपल्याला असलेला पाहायला मिळतो।
स्वाध्यायाची माहिती दिलेली आहे. त्यानुषंगाने या ठिकाणी स्वाध्याय सोडवा. आपण आणखीन एका नवीन प्रकरणाची माहिती घेऊन लवकरच येऊ. धन्यवाद. थांबूया.